कृष्ण या कृष्णाला मारण्यासाठी काय करावं हेच काही कळत नाही. मित्र सुरासुर आशीर्वाद असो मित्र. मला बोलण्याचं कारण हा मित्र, तुलाही बोलवण्याचं कारण म्हणजे माझा शत्रू तो काळा कृष्ण. त्या कृष्णाला बोलण्यासाठी कित्येक असुर पाठवले मित्र, परंतु त्या कारठाने सगळ्यांना ठार मारलं मित्र, ठार मारलं. आपण चिंता करू नका. त्या कृष्णात कितीही मोठं सामर्थ्य असू द्या, मी त्या कृष्णाचा वध करेन. वा मित्र वा, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. वा मित्र, जा आणि त्या कारठाचा वध झालाच पाहिजे मित्र. माझ्यावर विश्वास ठेवा. कारण माझा मृत्यू त्या कृष्णाच्या हातून आहे. माझा मृत्यू आहे तो पार्वतीच्या हातून. काय म्हणता असून पत्ताच नाही मित्र. पण मला भीती कोणाची? हा म्हणता तुमच्या आशीर्वाद ठावा मारूपर्यंत प्रभू तुमच्या चरणी प्रणाम. प्रभू आज या भक्ताची का बरं आठवण केली? प्रभू आपण काही चिंता करू नका. प्रभू तुम्हाला वचन देतो, मी त्या असुराचा वध करीन हे तुम्हाला वचन देतो प्रभू.
जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे हनुमान होय हे हनुमंता तू इथे कसा काय तू माझ्या मार्गात येऊ नकोस हे असुरा हे असुरा अरे तुझा मृत्यू माझ्या हातून आहे म्हणून मरणाला घाबरलास. हे हनुमंता माझे मरण तुझ्या हातून आहे म्हणून मी तुला घाबरत नाही आणि हे रणापासून जाणारही नाही. तुझ्या अंगामध्ये सामत असेल तर होईल जरा सत्य. जय साईराम त्या दृष्ट कंस राजाने कृष्णाला मारण्यासाठी असुरासुर नावाचा राक्षस कृष्णाला मारण्यासाठी पाठवला. या असुरासुराचा मृत्यू कृष्णाच्या हातून नव्हता. या असुरासुराचा मृत्यू होता तो त्या हनुमंताच्या हातून. म्हणून या असुरासुराला आपल्या मरणाची भीती नव्हती. हे त्या असुरासुराचे कपट कृष्णाने दिव्य दृष्टीने पाहिले आणि कृष्ण आणि बलरामाने पुन्हा एकदा राम अवतार घेऊन त्या हनुमंताचा धावा केला. आणि हनुमंताकडून त्या असुरासुराचा वध केला. पहा रसिको, हरिविजय आधारित